श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानले जाते. तो एका विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदलतो, ज्याचे परिणाम 12 राशींच्या जीवनात अपरिहार्यपणे जाणवतात. बुध ग्रह अंदाजे दर 15 दिवसांनी राशी बदलतो आणि महिन्यातील दर 10 दिवसांनी नक्षत्र बदलतो. त्याचप्रमाणे 2025च्या शेवटच्या महिन्यात बुध अनुराधा, ज्येष्ठा आणि मूल नक्षत्रांमधून भ्रमण करून वृश्चिक राशीत आणि धनु राशीत प्रवेश करेल. बुधाच्या स्थानातील या बदलाचा परिणाम 12 राशींवर तसेच जगात जाणवेल. या 3 राशीखाली जन्मलेल्यांना विशेष फायदे मिळू शकतात. त्यांचा आत्मविश्वास वेगाने वाढेल. त्याचबरोबर आदर, नोकरी आणि व्यवसायातही वाढ होईल. हे विश्लेषण त्यांच्या चंद्र राशीवर आधारित आहे. चला तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आपण पाहूयात. व्यवसायाचा कारक बुध 6 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत आणि 29 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करेल. 10 डिसेंबर रोजी बुध विशाखा नक्षत्र सोडून अनुराधा, 20 डिसेंबर रोजी ज्येष्ठा आणि शेवटी 29 डिसेंबर रोजी मूल नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळ, गुरु आणि शनीच्या घरात बुधाचा प्रवेश या राशीवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडेल. त्यातील पहिली रास आहे मकर. या राशीखाली जन्मलेल्यांसाठी डिसेंबर महिना खास असेल. या राशीच्या 11व्या आणि 12व्या घरात बुध ग्रह असेल. परिणामी त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मविश्वास वेगाने वाढू शकेल. दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते. करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामासाठी वारंवार प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जुगार आणि शेअर बाजारातून नफा होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात आनंद येईल. यानंतरची रास आहे सिंह. डिसेंबरमध्ये बुधाच्या स्थानातील बदलाचा या राशीखाली जन्मलेल्यांवरही सकारात्मक परिणाम होईल. बुध ग्रह आणि त्याचे नक्षत्र या राशीच्या 4थ्या आणि 5व्या घरात जातील. बुध या राशीच्या 2ऱ्या आणि 11व्या घराचा स्वामी आहे. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना त्यांच्या जीवनात विकास आणि प्रगतीचा अनुभव येईल. ज्ञानात वेगाने वाढ होऊ शकते. डिसेंबर हा विद्यार्थ्यांसाठी विशेष महिना असू शकतो. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण फलदायी ठरू शकते. घरी एखादा शुभप्रसंग येऊ शकतो, जो तुमच्या हृदयात आनंद आणेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दृढनिश्चय यशाकडे नेऊ शकतो. पदोन्नती शक्य आहे. व्यवसायात यशाच्या अनेक संधी आहेत. जुगार, व्यापार आणि कौटुंबिक व्यवसायाद्वारे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमळ वेळ घालवाल आणि तुमचे नाते मजबूत कराल. करिअरमध्ये प्रगती जलद होईल आणि त्यांना एखाद्या महत्त्वाच्या संधीचा फायदा होऊ शकतो. नोकरी बदलण्याची किंवा पदोन्नतीची शक्यता चांगली असेल. विद्यार्थी चांगले प्रदर्शन करतील. परदेश प्रवास किंवा परदेश व्यवहाराशी संबंधित काम यशस्वी होईल. राजकारण, माध्यमे किंवा व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. यानंतरची रास आहे तुला. या राशीच्या 9व्या आणि 12व्या घरात स्थित असलेला बुध डिसेंबरमध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या घरात राहील. परिणामी या राशीखाली जन्मलेल्यांना नशिबाची साथ मिळेल. हे भाग्य जीवनात नवीन संधी आणि सकारात्मक बदल आणू शकते. करिअरच्या बाबतीत तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकते. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर लक्षणीय प्रगतीही होईल. तुमच्या कामाला मान्यता मिळू शकते. जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्हाला आउटसोर्सिंगचा मोठा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे चांगले उत्पन्न मिळू शकते. तुम्हाला एकापेक्षा जास्त व्यवसाय चालवण्याची संधी मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या तुमचे उत्पन्न वेगाने वाढू शकते आणि तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. वैयक्तिक जीवन अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. करिअरमध्ये बदल, पदोन्नती किंवा चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक आनंद वाढेल
आणि प्रेम जीवन अधिक गोड होईल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.